माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिक्षणाच्या हक्कासाठी पाठपुरावा, समाजाच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय, वर्षांवर्षाची मागणी पूर्ण. मोची समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शाळेच्या जागेचा प्रश्न 1992 पासून प्रलंबित होता. या महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी मी आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा करत अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळास शाळेसाठी जागा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब व तसेच सोलापूरचे पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे यांचे मनपूर्वक आभार. गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, समाजातील पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी हा निर्णय निश्चितच एक नवी आशा आणि विकासाची नवी दिशा देणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझं सोलापूर न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र. मी का काम केलं नाही माझं. नंतर मग इलेक्शन आलं विधानसभेचं. मग देवेंद्र मोरे साहेबांकडून मी शब्द घेतो की माझ्या समाज गरीब आहे, आमच्या पोराचं गरीब पोरं त्यांना शिकायला शाळेला जागा नाही, म्हणून त्यांना मी म्हणून तुम्हाला पाठिंबा देतो फक्त या अटीवर की मला शाळेची जागा पाहिजे म्हणून. त्यांनी पण मान्य केले करतो म्हणून आज त्यांनी जागेचं काम केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री, पालकमंत्री आणि आपले भागाचे आमदार देवेंद्र कोटे या सर्वांचे मी आभार मानतो. माझे दोन खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केले आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की जो म्हण आहे ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, हा जो म्हण आहे ना तो फक्त आणि फक्त देवेंद्र दादा यांना सूट होतो आणि त्यासोबत माझ्या सासऱ्यांना देखील प्रत्येक वेळेस मी स्वतः जवळून पाहिलंय की त्यांनी कुठलाही पक्ष असो, कोणताही कार्यक्रम असो, काही असो, त्यात मामांचा फक्त एकच प्रस्ताव त्यांच्या समोर असायचा की माझ्या समाजासाठी जो शाळेचा प्रश्न आहे तो सोडवून देण्यासाठी. आणि प्रभागामध्ये दादांसोबत जो कोरोना होता तोही त्यांच्यामध्ये तो एकच प्रस्ताव होता की दादा तुम्ही आमच्यासाठी फक्त शाळेचं काम करून द्या, आम्ही मी माझा पूर्ण समाज तुमच्यासोबत घेऊन थांबतो. हे शब्द आज त्यांनी पूर्ण केला, त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा, महसूल मंत्रींचा आणि आमच्या लाडक्या देवाभाऊंचा देवेंद्र दादांचा मी मनापासून आभार मानते.